चेक 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 चेक. आजच्या दिवसातला दुसरा सामना असेल तो म्हणजेच ध्रुवतारा टिवरी विरुद्ध आबू स्पोर्ट्स खाडी. आणि नाणेफेक जिंकली होती ती म्हणजेच आबू स्पोर्ट्स खाडी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि फलंदाजी करताना प्रकाश मात्र बरसतोय. पहिल्या चेंडूवर 4 आल्या, दुसऱ्या चेंडूवर 6 आल्या आणि त्यानंतर 4. जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त आक्रमकता, जबरदस्त सुरुवात ध्रुवतारा टिवरी या संघाची अनुभवायला मिळते. प्रेक्षकांचं खूपच मनोरंजन करतोय असं कुठेतरी दिसतंय मैदानामध्ये प्रकाश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल नौश नांदुरकर. राईट आर्म ओव्हर. पुन्हा एकदा ऑन साईडला चार्ज करण्याचा प्रयत्न. फॉरवर्ड ग्लान्सचा फटका, चेंडू निघून जातो तो म्हणजेच डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, 4 धावा. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर 4, त्यानंतर 6, परत 4 आणि त्यानंतर 4 आणि एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 18 झाली आहे. टिवरी संघाने, ध्रुवतारा टिवरी संघाने खेळाडू कक्षात बसायचं प्लीज, अन्यथा पॅनलाइज करण्यात येईल अशी आयोजकांच्या माध्यमातून सूचना आलेली आहे. प्लीज टिवरी संघाने तुमच्यासाठी खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षात बसूनच घ्यायचे आणि खेळाडू कक्ष प्रेक्षकांनी रिकामी करायचा प्लीज. मित्रांनो प्लीज थोडंसं सहकार्य करा कारण ही पहिली स्पर्धा आहे असोसिएशनची आणि थोडंसं आम्ही नियमांमध्ये थोडंसं कडक आहोत. कारण आजचा दिवस जर चांगलाच गेला तर येणाऱ्या सगळ्या स्पर्धा चांगल्या रीतीने पार पडू शकतो आपण. तर खेळाडू कक्षात फक्त खेळाडूने पकडायचं आहे आणि प्रेक्षकांनी प्लीज त्यांना जागा द्यायची विनंती असेल. आणि ज्या खुर्च्या आहेत खेळाडू कक्षांमध्ये त्या फक्त प्रेक्षकांनी खेळाडूंना द्यायच्या प्लीज. रिक्वेस्ट असेल मित्रांनो, थोडंसं नियम आम्ही फायदा कदाचित या स्पर्धेला उत्तम करण्यासाठी फायदेशीर राहील. पुन्हा एकदा नौश नांदुरकर. लेग साईडच्या खूप जास्त बाहेर होता. पंचांचा इशारा वाईड येतोय आणि दंडित केलं जाईल. एका धावाची वाढ केली जाईल. धावसंख्या झाली ते म्हणजेच 19 धावा. एक चांगला स्टार्ट आहे मित्रांनो, आक्रमक स्टार्ट आहे. जर याच आक्रमकतेने खेळ झाला तर धावसंख्या फालकर आपल्याला जवळपास 70 ते 80 धावा पाहायला मिळू शकतील. पाहूया थांबवलं जाते का, कारण नौश एक चांगला गोलंदाज आहे. खार्डी प्रीमियर लीग मध्ये त्याची गोलंदाजी मी पाहिली होती. एक चांगला गोलंदाज आहे. पाहूया प्रकाशसाठी पुढचा चेंडू कसा असेल. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलं जात आहे. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये निघून जातो चेंडू. मिसफिल्ड होत आहे आणि मिसफिल्डचा फायदा. चेंडू सीमारेषा पार, चौकार. खूप चांगल्या रीतीने स्क्वेअर ड्राईव्ह केलं जाते. आपण पाहू शकतोय रिप्ले मध्ये नौश गोलंदाजी मार्कवर होता. खूप चांगला स्टान्स, आक्रमक स्टान्स. प्रकाशचा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. शरीरापासून दूर होऊन स्क्वेअर ड्राईव्ह केलंय आणि चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर केलंय. संधी होती मात्र मिसफिल्ड होते. चेंडू सीमारेषा पार, 4 धावा. धावा आल्यात आणि त्याहून अधिक झालं तर 2 चेंडू हे अवांतर हाताळलेत. धावसंख्या झाली ते म्हणजे 24. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता कुठेतरी निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या थांबली ती म्हणजेच 24 या आकड्यावर. कधी कधी प्रेक्षकांचं मनोरंजन करणं देखील समालोचकाचं आद्य कर्तव्य असते आणि ते कर्तव्य आम्ही करतोय कारण मॅचच्या सोबतच, स्पर्धेच्या सोबतच थोडं पाहिले तर तुम्ही 4 गाव प्रीमियर लीग तुम्ही केली होती. तर अशी आक्रमकता तुम्हाला कुठल्या फलंदाजाकडे पाहायला मिळेल 4 गाव प्रीमियर लीग मध्ये? तर नक्कीच मी मागच्या मॅच मध्ये देखील उल्लेख केला. अंकलेश अनिल प्रतिष्ठान संघाचा भावेश पाटील आणि निखिल पाटीलने जी अफलातून फलंदाजी केली होती त्या फलंदाजी नक्कीच आठवण करून दिली. प्रकाश पाटील या फलंदाजानं काय लाजवाब फलंदाजी केली. परंतु एका बाजूला बघितला नवूश सारखा नौखा गोलंदाज होता, त्या गोलंदाजावर आक्रमण केलंय. परंतु तो गोलंदाज देखील 4 गाव प्रीमियर लीगमध्ये कुठेतरी छाप सोडली होती. त्या गोलंदाजावर नक्कीच आक्रमण केलं आणि कुठेतरी मानसिक दडपण त्या गोलंदाजावर आला असेल या मॅचमध्ये. म्हणजे आपण म्हणू शकतो प्रत्येक दिवस हा क्रिकेटपटूसाठी सारखा नसतो. कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा असेल, उद्याचा दिवस देखील त्याहून वेगळा असेल. तर आजचा दिवस मात्र नौशचा नव्हता, आजचा दिवस प्रकाशचा आहे असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या झाली एका षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा. नवीन षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर उदय येतोय. उदय आपल्या संघाचा उदय करेल का? कारण आता कुठेतरी सूर्यास्तकडेच
आगेकूच करतोय तो म्हणजेच आबू स्पोर्ट्स खार्डी संघ. तर उर्वरित 3 षटकामध्ये मात्र इकॉनॉमिकल षटकं हाताळावे लागतील, विकेटचा शोध घ्यावा लागेल, जास्तीत जास्त डॉट तुम्हाला प्राप्त करावे लागतील, तर मात्र या सामन्यामध्ये परत येऊ शकेल आबू स्पोर्ट्स खार्डी या संघ. उदय गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजवीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच प्रसाद. प्रसाद ओहो, थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, ऑफसाईडच्या बॉलला ऑनसाईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. चांगली गोलंदाजी म्हणू शकतो मी उदयची. पहिल्या चेंडूवर मात्र पवित्रा आक्रमक केला होता प्रसादने, पण मात्र त्याला थांबवण्यात यश येते. खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, अनुकूलन झालं पाहिजे. जर समोरील फलंदाज तुमच्यावर हावी होत असेल तर मात्र तुम्हाला अनुकूलन करण्यास हरकत नाही. खूप चांगल्या पद्धतीने लेट कट केले जाते, चेंडूला बॉल होते ते म्हणजे थर्डमॅन सीमारेषेच्या जवळ जाऊन पोहोचते. 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी जाते. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावाचा कॉल आहे आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली 27 धावा. क्या बात आहे. पाहिलं होतं की आक्रमक स्टान्स घेतला होता, ऑनसाईडला फटका उडवायचा होता, पण त्यानंतर चेंडू आखूड होता ते पाहिलं. त्यानंतर मात्र स्वतःवर नियंत्रण ठेवून चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक लेटकटच्या माध्यमातून उशिरा बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडूला थर्डमॅन सीमारेषेच्या जवळ जाऊन पाठवलंय. चौकाराचा इरादा होता पण मात्र 3 धावा मिळाल्यात. धावसंख्या 3 ने पुढे सरकून आकडा गाठते ते म्हणजे 27 धावा, 27 रन्स, नो लॉस. सर्वात महत्त्वाचा शब्द असेल नो लॉस, कारण आता मात्र खूप चांगल्या पद्धतीने खेळ बरसतोय अक्षरशः प्रकाश, आणि त्याला चांगली साथ देतोय प्रसाद. चांगला खेळ चाललाय ध्रुवतारा टिवरी या संघाचा. चला घाई करा मित्रांनो, वेळ जास्त वाया घालू नका. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उदय, राईट आर्म अराउंड, ओपिच होता, ऑफ ड्राईव्ह केलं जातं चेंडू व ते लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. थोडासा फंबल, फायदा उचलला जाईल का? यस, डेफिनेटली. क्रिकेटमध्ये जर तुम्ही चूक केली तर समोरील संघ मात्र तयारच असतो, वाट पाहत असतो की कधी समोरील खेळाडू चुकी करतोय आणि त्या चुकीचा फायदा मी उचलतोय. आणि ही 1 धाव असताना मात्र ही 2 धाव कॅपिटलाइज केली जाते. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या झाले 29 धावा, 29 रन्स. आणि हा आबू स्पोर्ट्स नवीन संघ असल्या कारणाने गणवेशात नाही आहे, त्याची खात्री की मित्रांनो, जर पुढील सामन्यांपासून पुढील स्पर्धेपासून तुम्हाला गणवेशातच खेळ करावा लागेल, याची नोंद घ्या मित्रांनो प्लीज. कारण गणवेशातलं क्रिकेट चांगलं क्रिकेट दिसते आणि पाहायला सुद्धा मजा येते आणि अनुभवायला सुद्धा मजा येते. फिंगर रोल केले गेले होते, हलकासा बाहेर वळणारा चेंडू होता पण दिशा भरकटली. पंचांनी निरीक्षण केलंय आणि पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा आहे. 2-3 अनुभवी पंच आहेत आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत, ते म्हणजेच मिस्टर मुन्ना पठाण जे आपल्याला मुख्य पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतात, शहापूरला बिलॉंग करतात. त्यानंतर मिस्टर अजित पुत्रांचे गोरेगावला बिलॉंग करतात आणि मिस्टर रमेश म्हात्रेजी जे डोंबिवलीला बिलॉंग करतात. हे अनुभवी पंच या स्पर्धेला आम्हाला लाभलेले आहेत. उदय तांगडी चांगली गोलंदाजी केल्या म्हणायला हरकत नाही उदयने आतापर्यंत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू होता, मिड विकेट क्षेत्रात चेंडूला ड्राईव्ह केलं जाते. दरम्यानच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा मिसफिल्ड होते, वारंवार मिसफिल्ड होते आणि कुठेतरी धावा अडवायच्या होत्या, मात्र धावा बहाल केल्या जातात असं म्हणायला हरकत नाही. कारण आता या एक करून 2 जे फटके होते, एक जो आपल्याला लॉंग ऑफच्या क्षेत्राचा फटका होता आणि एखादा डीप मिड विकेट क्षेत्रातला, तिकडे जवळपास 2 ते 3 धावा वाचवू शकले असते, पण मात्र तसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाही. आबू स्पोर्ट्स संघाचं ब्रेक थ्रू द्यावा लागेल मित्रांनो. धावसंख्या झाली ती म्हणजेच 32 धावा, 32. पुन्हा एकदा इनसाइड एज लागते, चेंडू मात्र निघून जातोय इनफिल्डच्या आत, मिड विकेट क्षेत्रात अडवला जाईल. दरम्यानच्या कालामध्ये 2 धावांचा कॉल, पंचांकडे लक्ष वेधलं जाईल. अशा पद्धतीने सर्व काही चांगलं होत असताना धावचीच्या स्वरूपात परत जावं लागेल फलंदाज प्रकाशला. बघा, गेल्या सामन्यात सुद्धा स्वप्नील मुकादम जे फटकेबाजी करत होता तो देखील धावचीच्या स्वरूपात बाद झाला. या सामन्याचा विचार केला तर प्रकाश खूप जास्त चांगली आक्रमकता दाखवत होता, धावचीच्या स्वरूपात बाद झाला. तर क्रिकेटमध्ये नियंत्रण आणि संयम या 2 गोष्टी तुमच्याकडे असायला हव्या. आता मात्र संयम हरपला आणि अशा पद्धतीने धावचीच्या स्वरूपात बाद झाला. पण त्याच्या जागा भरून काढण्यासाठी, प्रकाशची जागा भरून काढण्यासाठी प्रताप आलाय. तर आता मात्र प्रताप कशा पद्धतीची फलंदाजी करेल ते बघायचंय. जर आपण तिन्ही फलंदाजाच्या नावाचा विचार केला, तिन्ही फलंदाजाचं नाव हे प्र ने सुरू होते. प्रथम आला होता प्रकाश, त्यानंतर आलाय प्रसाद, त्यानंतर आलाय प्रताप. हे देखील हा देखील एक योगायोग म्हणायला लागेल. पी फॅक्टर, PR फॅक्टर म्हणजे पी नाही, PR फॅक्टर म्हणायला लागेल ध्रुवतारा टिवरी या संघाचा. तिन्ही फलंदाजाची नावं PR ने सुरू होत आहेत. धावसंख्येचा विचार केला आपण पाहू शकतो तुमच्या स्कोअर ट्रेंडवर ध्रुवतारा टिवरी संघाची 1 गडी बाद 33 धावा, चेंडू फेकून झाले या पहिल्या डावातले 11. खूप चांगला धावगती, 18ची धावगती आपल्याला पाहायला मिळते.
धावसंख्या झाले 33. चला घाई करा मित्रांनो, गडी बाद झाल्यानंतर एवढा वेळ जरी आम्हाला अपेक्षित नसेल की तुम्ही एवढा वेळ घ्याल. यापुढील सामना असेल तर म्हणजेच रायझिंग स्पोर्ट्स जुचंद्र आणि कानाई स्पोर्ट्स पाये दोन्ही संघांच्या कर्णधारांनी पहिला डाव संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचे. रायझिंग स्पोर्ट्स जुचंद्र आणि कानाई स्पोर्ट्स पाये. पुढील चेंडू असेल या सामन्यातला उदयचा. पुन्हा एकदा कट केला जाते चेंडू होते तो म्हणजेच डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये इंटू द गॅप निघून जाईल का पाहायचं. चांगलं क्षेत्ररक्षण होते. फेकी अचूक असायला हवी. फेकी मात्र थोडीशी कॅज्युअल झाली आहे आणि या 2 धावा ॲड केल्या जाते. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर ध्रुवतारा टिवरी संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 35 धावा. तर नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं ध्रुवतारा टिवरी संघानं अप्रतिम फलंदाजी केली. सुरुवातीला नक्कीच कौतुक करेन प्रकाश पाटील या फलंदाजाचा काय अफलातून फलंदाजी केली. एकंदरीत बघितलं 27 धावप्रकार लावल्या होत्या. या फलंदाजानं एक चांगलं योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी. पहिल्या इनिंगचा विचार केला तर ते एका बाजूला पाहतो नवूज सारख्या गोलंदाजाला मात्र पहिल्या षटकामध्ये 24 धावा, तर नंतर उदय तांगडीवर केलेलं आक्रमण. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना ध्रुवतारा टिवरी संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 35. दरम्यान नक्कीच या ठिकाणी अबुस्फोट खार्डी संघाला या ठिकाणी पारितोषिक जाहीर झाल्याचा हा सामना जिंकला तर समीर तांगडी जे ST स्पोर्टचे ऑनर आहेत त्यांच्याकडून पूर्ण ड्रेसिंग आणि शूज मिळतील जर अबुस्फोट खार्डीने हा सामना जिंकला तर म्हणायची. बात आहे क्या बात. पारितोषिक लावलंय तर काय मस्त लावलंय. मला जबरदस्त आवडली खेळभावना आवडली समीर तांगडीची, कारण ते या संघाचे सर्वेसर्व म्हणू शकतोय. पण काल छोटासा अपघात झाला आणि त्यांच्या पायाला दुखापत झाले म्हणून कदाचित त्यांना 2 महिन्यापर्यंत खेळता येणार नाही. मला देखील खंत वाटते कारण त्यांची ती क्लिप पाहिली होती. जो हेलिकॉप्टर शॉट होता, बॅटचा फोर्स जो होता तो जबरदस्त होता आणि तो शॉट मला खूप जास्त आवडला होता आणि कदाचित तो फटका बघण्यासाठी मला 2 महिने वाट पाहावी लागेल. खूप विचित्र गोष्ट असते कारण कुठल्याही क्रिकेटपटूला अपघात झाल्यानंतर मात्र जेव्हा घरी बसण्याचा जो वेळ असतो तो नको नकोसा वाटतच असतो. म्हणून मी नेहमीच म्हणत असतो प्रॉपर गार्ड घेऊन खेळा आणि तुमच्या शरीरात दुखापत होईल असा खेळ करू नका. व्यवस्थित क्रिकेट खेळा मित्रांनो. क्रिकेट एक स्पर्धा तुम्ही जर मुकला तरी चालेल. खूप साऱ्या स्पर्धा भविष्यात येणार आहेत. तर याच क्रिकेट या आजच्या दिवसामध्ये जर तुमच्याकडून काही चुकीचं होत असेल किंवा तुम्हाला दुखापत होत असेल तर तसं वर्तन करू नका. 2 षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या झाली ते म्हणजे ध्रुवतारा टिवरीची 35 धावा. शॉट ऑफ लेंथ आणि यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. नो बॉल. पंचाच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा तो. पुढील चेंडू फ्री हिट असेल आणि भिवंडीकरांच्या भाषेत म्हणायचं झालं तर उघडा डोळे बघा नीट पुढचा चेंडू फ्री हिट. क्या बात आहे. धावसंख्या झाली 36 धावा 36 रन्स. उंची पहा त्या गोलंदाजाची जवळपास 6.5 फीट असेल तो आणि जबरदस्त उंची आहे त्या गोलंदाजाची आणि थोडासा बाउन्स देखील त्याला नॅचरल मिळू शकतो त्याच्या हाईट फॅक्टरचा विचार केला तर तो नॅचरल बाउन्सचा उपयोग होतोय का. आता मात्र अतिरिक्त झाला होता असं म्हणायला हरकत नाही कारण जास्त उंची गाठली गेली होती. चेंडूचा बाउन्स झाल्यानंतर कुठेतरी नियंत्रण असायला हवं गोलंदाजावर कारण लाईन लेन टप्पा ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण तुमचा रनअप देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्ही किती वेगाने धावतायत, तुमचा लँडिंग पॉईंट कसा आहे, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर तुमचा रिलीज पॉईंट कुठल्या अँगलने आहे, 90 डिग्रीला आहे, 75ला आहे, 65ला, या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. फ्री हिटचा यावेळेस मोठा प्रहार केला जातोय. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू. सीमारेषा पार. 6 धावांचा षटका. यस सर. चेंडू फेकून झालेत 1 आणि धावसंख्या झाली ते म्हणजे 42 धावा. काय आक्रमकता पाहायला मिळते. आणि प्रतापला तुम्ही जर अशा प्रतिसादला आखोटेपदा चेंडू दिला तर तो मात्र त्याचा समाचार नक्कीच घेईल आणि खूप चांगल्या पद्धतीने समाचार घेतला आणि सोनेपी सुवगा म्हणजे फ्री हिटचा चेंडू होता. शॉटडाऊन चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सला अभिवादन देऊन चेंडू मागे निघून जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय प्रसादच्या बॅटमधून. आदरणीय सन्माननीय श्रुत काशीनाथ देवळीकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी VIP डेस्कवर स्वागत करतोय आणि प्लीज साहेब तुम्ही जरा बसून घ्या आणि या सामन्याची मजा घ्या. आशीर्वाद असू द्या, तुमचं सहकार्य असू द्या, तुमचं मार्गदर्शन असू द्या. आणि प्रवेश देवळीकर आणि उत्तम देवळीकर 2 समालोचक एकाच घरामध्ये. क्या बात आहे. आणि त्यांचा देखील आवाज मध्ये मध्ये आम्हाला ऐकायला मिळणार आहे कारण चारगाव प्रीमियर लीगमध्ये उत्तम देवळीकर यांनी खूपच चांगला आवाज या स्पर्धेला दिला होता आणि खरंच आम्ही घर बसल्या ती स्पर्धा निहाळत होतो. आणि निशांत पाटील तुमचा देखील आवाज होता. डॉक्टर गवळी यांचा आवाज होता. त्यानंतर खूप सारे समालोचक या धर्तीवर या मैदानावर येऊन गेले. तर खरंच एक यशस्वी स्पर्धा म्हणू शकतोय.
चला सामना स्टार्ट करायचा आहे. दोन बॅक टू बॅक षटकार, क्या बात आहे. आक्रमक फलंदाजी ध्रुवतारा टिवरी संघाची. प्रसाद मात्र बरसतोय आणि लगातारच्या तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार, चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि या स्पर्धेतल्या लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरतोय तो म्हणजेच प्रसाद. क्या बात आहे. जबरदस्त आक्रमक फलंदाजी, जी फलंदाजी प्रकाशने केली होती. मला कुठेतरी असं वाटलं होतं जेव्हा प्रकाश बाद होईल ध्रुवतारा टिवरी हा संघ थांबेल थांबेल थांबेल, पण कुठला थांबतोय. जेव्हा प्रसाद आणि प्रताप खेळपट्टीवर असतील तर मात्र कुठला थांबतोय. मला असं वाटतं समीरच्या नेतृत्वाची कमतरता कुठली तरी आबूस्फोटला जाणवते असेल. मला सुद्धा जाणवते, कारण नेतृत्व कुशल असायला हवं. कारण जर नेतृत्व चांगलं असेल, थोडासा दबाव असेल गोलंदाजांवर, तशी गोलंदाजी देखील पडते. पण आज समीर तांगडे यांची कमतरता जाणवते निशांजी या मैदानावर. धावसंख्या झाली ती म्हणजेच 54 धावा झाल्यात, 54, आणि चेंडू फेकून झालेत या तिसऱ्या षटकातले 3. कृपेश असं वाटतं ऑप्शनल गोलंदाज आहे खाडी आबूस्पोर्ट्स खाडी संघाचा. कारण जर टप्प्यांचा विचार केला तर आखूट टप्प्याचे चेंडू जास्तीत जास्त हाताळतो, आणि जर प्रताप आणि प्रसादला तुम्ही आखूट टप्प्याचे चेंडू द्याल तर मात्र ते त्यांचा समाचार नक्की घेतील. तर व्हेरिएशन करायला हवंय कृपेशने. आता व्हेरिएशन केलंय, पण व्हेरिएशन करून देखील उपयोग नाहीये. चेंडू निघून जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांचा षटकार. लगातारच्या 4 चेंडूवर 4 षटकार. मला असं वाटते प्रकाश जे जाता जाता हातावर टाळी देऊन गेलेत की माझी आता फलंदाजी झाली, आता तुझी बारी आहे. आणि तीच फलंदाजी प्रसाद करते. प्रतापला मात्र थांबून ठेवले. प्रताप नॉनस्ट्राईक एंडला त्याच्या फलंदाजी वाट बघतोय. आबूस्फोट खाडी संघाकडून अपेक्षा आहेत अजूनही, पण अपेक्षाची पूर्तता लवकरात लवकर झाली पाहिजे. कारण जर असे षटकार येत राहिले तर मात्र 80 ते 90 धावा धावफलकार पाहायला मिळतील, आणि कदाचित त्या चेस होऊ शकत नाही या रात्रीच्या सत्रामध्ये. कृपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. या षटकाचा विचार केला तर एकूण धावा खर्च केल्यात कृपेशने 25. 4 चेंडूमध्ये 25 धावा खर्च केलेल्या आहेत. कुठेतरी ब्रेक थ्रू मिळवावा लागेल. आबूस्पोर्ट्स संघाच्या सर्व समर्थकांची इच्छा असेल की कुठेतरी ब्रेक थ्रू मिळाला पाहिजे. रनअप चुकतोय, परत मागे जावं लागेल. डेड बॉल. थोडस नियंत्रित असायला हवं, तुम्हाला सराव चांगला असायला हवा. तुमच्याकडे ऑप्शनल गोलंदाज असायला हवे, कारण कुठल्या वेळेला कुठला गोलंदाज तुम्हाला लागेल याची शाश्वती नसते. नो बॉल आहे. पुन्हा एकदा लोवर बॅकलिपने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. नो बॉल आहे. पंचाच्या माध्यमातून नोचा इशारा. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या 2 ने पुढे सरकून आकडा गाठते ते म्हणजेच 62 धावा. पुन्हा एकदा फ्री हिट, मुक्त फटका खेळण्याची संधी मिळाली आहे, ज्या चेंडूवर फक्त तुम्ही धावचीच्या स्वरूपातच बाद होऊ शकता. म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य दिलं जाते कुठल्याही फलंदाजाला हा फटका खेळण्याचं. तर पाहूया या स्वातंत्र्याचा फायदा प्रताप कसा उचलतोय. बोल. रायझिंग स्टार जुचंद्र आणि कानाई स्पोर्ट्स पाई दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेचच यायचे प्लीज. रायझिंग स्पोर्ट्स जुचंद्र आणि कानाई स्पोर्ट्स पाई दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच या प्लीज मित्रांनो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कृपेशा. चेंडू चांगला हाताळला गेला होता, पण मात्र नो बॉल आहे. तर पुढील चेंडू फ्री हिट असेल. फुललेचा चेंडू होता. झाली प्रसादची बारी, आली प्रतापची बारी. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकार. क्रिकेटच्या दुनियेत नाव गाजते माझे गावाचा. क्रिकेटच्या दुनियेत नाव गाजते माझे संघाचा. तेज, मिस्टर तेज. खरंच समर्थकांचा मात्र खूपच जास्त उत्साह जाणवतोय ध्रुवतारा टिवरी संघाचा. कारण प्रत्येक चेंडूवर टाळ्यांचा आवाज ऐकायला येतोय, आणि आबूस्पोर्ट्स खार्डी संघ मात्र निशब्द असेल. कारण म्हणावं तसं प्रदर्शन आबूस्पोर्ट खार्डी संघात झालं नाही. समीर तांगडी देखील थोडासा निराश असेल, घर बसल्या तो सामन्याचा आनंद घेतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 68 धावा, 68 रन्स. पुन्हा एकदा नियंत्रण सुटलं. पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा. मला असं वाटतं कदाचित हे षटक या स्पर्धेतलं सर्वात महागडं षटक ठरेल का, याची माहिती जयेश तांगडी थोड्या वेळानंतर आपल्याला देतील. धावसंख्या झाले 69 धावा, 69 रन्स, आणि अजूनही चेंडू शिल्लक आहेत या षटकातले 1. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. कृपेश गोलंदाजी मार्कवर असेल. पुन्हा एकदा लाईन मिस, आणि पंचाच्या माध्यमातून नोचा इशारा. नो बॉल. पुन्हा एकदा फ्री हिट असेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 70 धावा धाव फलकार पाहायला मिळतात. आतापर्यंत 17 चेंडूचा खेळ झालाय.
5 चेंडूमध्ये 35 धावा जमवल्या आहेत. विल इट बी द बिगेस्ट ओव्हर ऑफ दिस टुर्नामेंट? लेट्स सी. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा लाईन मिस, वाईट बॉल. अजून एक धावाची वाढ. 36 धावांचं षटक झालंय हे. 5 चेंडूमध्ये 36 धावा खर्च केला आणि फ्री हिट कंटिन्यू असेल मित्रांनो. हा पुढचा चेंडू फ्री हिट असेल. धावसंख्या झाले ती म्हणजे 71 धावा. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. सरळ रेषेत खेळलं जाते. चेंडू वळतोय तो म्हणजे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. एका षटकामध्ये 37 धावा कुठून काढल्या आहेत तर ध्रुवतारा टिवरी संघाने. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते म्हणजे 72 धावा. समीर तांगडी यांनी पारितोषिक लावलंय त्याची मी आठवण करून देतोय अबुस्पोर्ट खाडी संघाला. अबुस्पोर्ट खाडी संघ हा जर सामना जिंकला तर पूर्ण किट त्यांना बक्षीस स्वरूपात देण्यात येईल. तर मित्रांनो, बक्षीस का लावलं जाते निशांजी? तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी, तुमचा उत्साह वाढवण्यासाठी, तुमची सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्हाला बक्षीस लावलं जाते. आणि तुमचं प्रदर्शन असं असेल तर त्या बक्षिसाचा काय उपयोग? तर नक्कीच कुठेतरी अनुभव कमी दिसतो या टीममध्ये. आपण बघितलं समीर तांगडी या टीममध्ये नाही आहे तर खराब कामगिरी होताना दिसते. आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये नहुषने 24 धावा दिल्या असल्या तरी आत्मविश्वास प्रचंड होता त्या गोलंदाजामध्ये. तदनंतर षटक क्रमांक दुसरं उदयने टाकलं होतं, 11 धावा दिल्या होत्या. तर नक्कीच आपण जाऊया व्यासपीठाकडे. आपले VIP डाईजवर आपण बघू शकता नारायणजी देवलीकर पायगावातील एक चांगले व्यक्तिमत्व, त्यांचं देखील आगमन झाले. तसेच चंद्रकांतजी देवलीकर ते देखील आले. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तसेच आमचे पायगावातील ज्येष्ठ नागरिक एक समाजसेवक काशीनाथजी देवळीकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही या चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि आपला आभार देखील व्यक्त करतोय या स्पर्धेसाठी आल्याबद्दल. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 3 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या झाले 72 धावा. चौथ्या षटकाची सुरुवात सुद्धा आक्रमक करण्याचा प्रयत्न. चेंडू इंटू द गॅप निघून जातोय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 4 धावांचा चौकार. धावसंख्या झाले 76 धावा. बाप रे बाप, काय फलंदाजी केले. या पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेले. त्यानंतर तिसऱ्या षटकाचा विचार केला, तिसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेले. दुसरं षटक उदयचं चांगलं पडलं होतं, ठरलं होतं. पुन्हा एकदा फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल गॉन अवे फॉर 6 रन्स. पहिल्या क्रिकेटच्या दुनियेत नाव गाजते माझे गावाचा. क्रिकेटच्या दुनियेत नाव गाजते माझे संघाचा. मान हाय मोठ्या मानाचा. गावदेवी क्रिकेट झाले ती म्हणजेच 82 धावा, 82 रन्स या पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा जोडून काढल्यात. मनोहर थोडासा महागडा करतोय. स्लॉग ओव्हरचं षटक असताना जुना बॉल देतोय प्लीज. जेव्हा शेवटचं षटक असते तेव्हा एक मानसिक दबाव असतो, पण आता मात्र समोरील संघाने 70 पार केल्यानंतर अजून दबाव वाढला. म्हणजे दबाव दुप्पट झालाय असं म्हणण्यास हरकत नाहीये. पण दबावाला सामोरं जाऊन एक चांगली कामगिरी करणारा एक मुकद्दर का सिकद्दर आपण म्हणू शकतोय, एक अवलिया म्हणू शकतोय. तर अवलिया बनण्याची संधी आली आहे मनोहरकडे. तर पाहूया मनोहर या पुढील 4 चेंडूमध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी करतोय का. करावी लागेल, कारण धावांचा आलेख दर खूप जास्त उंचावलाय ध्रुवतारा टिवरी या संघाने. आणि धावांचा आलेख खाली करण्यासाठी मात्र डॉट चेंडूची हाताळणी करावी लागेल किंवा विकेटचा शोध घ्यावा लागणार आहे. चला प्लीज स्टार्ट करा मॅच. मनोहर गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुलटॉस चेंडू होता. एलिव्हेशन चांगले. चेंडू निघून जातो मिड विकेट सीमारेषेच्या पार. 6 धावांचा षटकार. पहिल्या चेंडूवर 4, दुसऱ्या चेंडूवर 6, त्यानंतर परत 6 धावसंख्या झाले ती म्हणजेच आतापर्यंत 88 धावा आणि चेंडू शिल्लक आहे 3. आणि आजचा दिवस बुधवार खूपच चांगल्या पद्धतीने साजरा करतोय ध्रुवतारा टिवरी हा संघ असं कुठेतरी जाणवतोय. मनोहर ओव्हर पिच होता. स्ट्रिक म्हणू शकतो, सिक्सर स्ट्रिक. 3 लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार आलेले आहेत आणि खूप जबरदस्त समालोचन करण्यात देखील मजा येते. पण कधी कधी जो प्रतिस्पर्धी संघ आहे त्यांच्याबद्दल देखील थोडीशी जाणीवपूर्वक कीव येते की खूप जास्त धावा खर्च केल्या अबू स्पोर्ट्स खाडी या संघाने. आणि ध्रुवतारा टिवरी या संघाने मात्र कुठलीच संधी सोडली नाहीये. मिळेल त्या संधीचा
प्रताप तर क्लास आहे प्रतापचा, कारण या हंगामाची सुरुवात अशी करतोय जबरदस्त. मला वाटत नाही की ही पहिली टुर्नामेंट आहे त्यांची. ते असं इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं होतं की ही पहिली टुर्नामेंट आहे, असं वाटतं घरूनच सेट होऊन आलेत. 94 रन्स. पुन्हा एकदा एलिव्हेशन चांगलं आहे, डिस्टन्स कमी आहे, संधी आहे दोन. प्रकाशच्या 27 धावा त्याने जोडल्या होत्या, त्यानंतर प्रतापने 31 धावा जोडल्यात आणि प्रसाद खेळतोय तो म्हणजेच 31 धावांवर बाद झालाय प्रताप. 9 चेंडूचा त्याने सामना केलाय, 4 षटकार 1 चौकार. स्ट्राईक रेटचा विचार केला तर 344.44 आक्रमकता पाहायला मिळते स्ट्राईक रेटमध्ये, तुम्ही पाहू शकताय. चेंडू फेकून झालेत या चौथ्या षटकातले 5 आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 94 धावा. षटक पूर्ण होईल का, 100 पूर्ण होईल का, या शेवटच्या चेंडूवर षटकार येईल का आणि येतोय की नाही? कानाई स्पोर्ट्स पाणी हा संघ कॉल करतोय. 4 षटकांचा सामना असेल. आदरणीय सन्मान्य काशीनाथ देवळेकर यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल. टेल रायझिंग स्टार टेल येस सर, कानाई स्पोर्ट्स पाय संघाने नाणेफेक जिंकले. तर मी मान्यवरांना विनंती करू, सन्मानपूर्वक तुम्ही व्यासपीठात जाऊ शकता सर. तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा आहे आणि खरंच तुमची 2 मुलं खूप चांगलं कार्य करतात या परिसरामध्ये. खूप आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. तर कानाई स्पोर्ट्स पाय संघाने नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केला आहे. जे 8, 9, 10 या 3 दिवशी जे चारगाव प्रीमियर लीग झाली होती तेव्हा तुमचा संघ किंवा तुम्ही खेळला होतात काय, कोणाचं प्रदर्शन चांगलं झालं होतं? जितू, चैतू आणि चंदन यांचं प्रदर्शन खूप चांगलं होतं. तर जास्त मितभाषी आहेत. तर रायझिंग स्पोर्ट्स जुचंद्र फलंदाजी करायची आहे, तर हंगाम सुरू होते आणि जुचंद्र संघाच्या खूप साऱ्या टीम्स आहेत. तर प्लेअर डिवायडेशन खूप महत्त्वाचं आहे की कुठला प्लेअर कुठल्या टीममध्ये खेळणार आहे. तर तेच तुम्हाला विचारेन की तुमच्या संघामध्ये कुठले खेळाडू आहेत जे आजच्या दिवसात खेळायला पाहायला मिळतील? जे आमची टीम आहे ना पहिलीच, म्हणजे आम्ही पहिल्यापासून खेळतो तीच टीम, आम्ही कुठली चेंज नाही केलं. ओके चला, तर आपण नाणेफेकीचा कॉल झालाय तर म्हणजे कानाई स्पोर्ट्स पाय संघाच्या बाजूने क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय रायझिंग स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. दोन्ही संघाला मनपूर्वक शुभेच्छा आणि जसा हा डाव संपेल लगेच तुम्ही क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. धन्यवाद, ऑल द बेस्ट. आणि जसं पुढील डाव सुरू होईल तुम्हाला मायक्रोफोनवर ऐकायला मिळतील या गावचा बुलंद आवाज मिस्टर निशांत पाटील. धन्यवाद. थँक्यू सो मच मनीषजी. तर नक्कीच आपण पहिला इनिंगचा खेळ बघितला. ध्रुव तावडा टिवरी संघानं धाबळकावर धावा लावल्या, 94 धावा आणि 95 धावाचं आव्हान ठेवलंय ते अबू स्पोर्ट खाडी संघासमोर. जर वाहनं असतील ना, जे मेनगेटच्या समोर वाहनं असतील तर प्लीज बाजूला पार्क करा मित्रांनो, येण्या जाण्यासाठी थोडासा त्रास होतोय. तर मी सर्वांना विनंती करतो, ही तुमची स्पर्धा आहे, तुमच्यासाठी आयोजित केली गेलेली आहे. तर तुमची वाहनं असतील तर प्लीज वाहनं गेटच्या बाजूला करायची प्लीज. आणि हायवेला देखील खेटून तुम्ही वाहनं पार्किंग केलेली आहे तर अपघाताचा धोका होऊ शकतोय. तर मित्रांनो वाहनं व्यवस्थित पार्क करा अशी विनंती करतोय, कारण ही स्पर्धा तुमच्यासाठी आम्ही आयोजित केली गेली आहे आणि तुमचा देखील प्रतिसाद तितकाच अपेक्षित आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने चॅम्पियन्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या चॅम्पियन्स ट्रॉफी 2020चं आयोजन केलं जाते. रजनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जाते. तर या असोसिएशनच्या माध्यमातून ही पहिली टुर्नामेंट रजनी क्रिकेट स्पर्धा क्या बात आहे. खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन पाहायला मिळते या मैदानामध्ये. मैदान देखील तितकंच सुसज्ज आहे. 2 दिवस अगोदर पाऊस पडला होता पण त्यानंतर कमालीची कामगिरी या असोसिएशनची पाहायला मिळते. चांगलं कार्य केलंय, मेहनत घेतली आणि पुन्हा एकदा मैदान सुसज्ज केलंय. तर कार्यकारिणी सदस्याचं देखील तितकंच आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. चला डाव सुरू करायचा मित्रांनो, क्षेत्ररक्षण लावून घ्या.
मी ध्रुवतारा टिव्ही संघाला विनंती करतोय लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि फलंदाजांची पहिली जोडी मैदानात येऊ द्या. धन्यवाद. तर नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये 94 धावा धावफलकावर लागल्या होत्या. 95 धावांचं आव्हान ठेवलंय अब्बू स्पोर्ट खाडी संघासमोर. तर नक्कीच 95 धावा देखील चेस होऊ शकतात. तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. तर नक्कीच यावेळेस आपण बघितलं पहिल्या इनिंगमध्ये काय अफलातून बॅटिंग केलंय. तर नक्कीच या इनिंगमध्ये विचार केला तर डावखोऱ्या फलंदाजानं मात्र काय चांगली फलंदाजी केली. सुरुवातीला आपण बघितलं प्रसाद भोते यांनी देखील चांगली फलंदाजी केली. 28 धावा केल्या. त्यानंतर प्रताप भोईर अक्षरशः बरसला होता मैदानामध्ये. 31 धावा केल्या होत्या या फलंदाजानं. आणि कुठेतरी गोलंदाजी कुठेतरी कमकुवत वाटत होती अब्बूस्पोर्ट खाडीचा आपण विचार केला तर. ज्या प्रकारे गोलंदाजी व्हायला हवी होती तशा प्रकारची गोलंदाजी झाली नव्हती. परिणामतः पहिल्या इनिंगमध्ये पूर्णपणे बॅकफुटवर राहिला हा संघ या मॅचमध्ये. दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये एका बाजूला असेल कुशाल तांगडी तर एका बाजूला सुरेश तांगडी आणि षटक क्रमांक पहिला घेऊन आलाय प्रताप भोईर. ज्या प्रतापनं फलंदाजी करत असताना अक्षरशः वेळ लावलं होतं षटरक्षकांना. तो प्रताप मात्र यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. प्रताप आपल्या षटकडे पुढील चेंडू कुशालसाठी. यावेळेस फुलटा चेंडू होता. खेळून काढलाय चेंडू ऑफ साईडला. त्या ठिकाणी षटरक्षक आहेत कव्हर रिजनमध्ये. एक धाव मेल. एका धावेनं मात्र खातं उघडलं जात आहे. तर नक्कीच यावेळेस मात्र मोठं फटका मारावे लागतील कारण आव्हान आहे 95 धावांचं. एक मोठं आव्हान असतं तेव्हा तुम्हाला मोठे फटकेबाजी करावी लागते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील. दरम्यान सुदेश आलाय उजव्या हाताचा खेळाडू. एक चांगला खेळाडू आहे परंतु मोठे फटके मारावे लागतील. यावेळेस लो फुलटा चेंडू होता. मिड विकेट रिझल्टमध्ये चेंडू खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील सुदेशच्या फलंदाजीच्या माध्यमातून. 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती. एक शॉट देखील आहे. तर नक्कीच कुठेही धावा बघतोय आपण 95 धावांचा मोठा पाठलाग करत असताना कुठेतरी एक चुकी करतात. एक शॉर्ट धाव देखील धावतात. एकच धाव मिळेल. एका धावेनं मात्र संघाची धावसंख्या झाली आहे ती धावफलकावर 2 धावा. पुन्हा एकदा प्रताप भोईर आपल्या षटकडे पुढील चेंडू सुदेश साठी. उजव्या हाताचा फलंदाज एक चांगला फलंदाज आहे अब्बूस्पोर्टचा विचार केला तर. परंतु या मॅच मध्ये सुदेशला चांगली कामगिरी करावी लागेल. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय परंतु फटका फसलाय. चेंडू मात्र यावेळेस पडल्यानंतर अनपेक्षितपणे उचली घेतोय आणि वैविध्यपूर्ण विविधता देखील पाहायला मिळाली या चेंडूवर. कुठेतरी स्लो आर्म डिलिव्हरी टाकली होती प्रताप भोईर या गोलंदाजानं. तर नक्कीच आपण बघितलं फलंदाजाचा टास बघितला तदनंतर अप्रतिम चेंडू टाकतोय प्रताप भोईर हा गोलंदाज या ओव्हरमध्ये. एक चांगला एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील खेळताना पाहतो या खेळाडूला. यावेळेस फुलटा चेंडू होता. मिड विकेट रिझनमध्ये चेंडूला टर्न केलाय. त्या ठिकाणी सूरज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करतात. तोपर्यंत एकदा मेल. तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे फलंदाजीची आवश्यकता होती ती फलंदाजी कुठेही दिसत नाहीये. मोठे फटके मारावे लागतील तर सामना जिंकायचा असेल तर अब्बूस्पोर्ट खाडी संघाला. प्रताप यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. कुठेतरी फुटवर्क कमी झालाय चेंडूच्या रेषेमध्ये. यावेळेस कुशाल आला नव्हता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि फटका फसलाय देखील. चेंडूने पडल्यानंतर वेध मात्र घेतला यष्टीरक्षकाचा. एक चांगला चेंडूची समाप्ती करतोय प्रताप भोईर हा गोलंदाज. पुन्हा एकदा प्रताप आपल्या षटकडे पुढील चेंडू. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील. चेंडूची फेकी करेल. तोपर्यंत एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण होते. सूरज आहे मिड विकेट रिझन मध्ये आपण बघितलं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आतापर्यंत. या ओव्हरमध्ये विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 95 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना अब्बूस्पोर्ट खाडी संघाची धावसंख्या झाली आहे ती 0-4 धावा. कुशाल तांगडेने लगातार 3 चेंडूर जर 3 षटकार लगावले तर मिस्टर निखिल पाटील आणि अमोल तांगडी यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक कुशलला देण्यात येईल. धन्यवाद. तर नक्कीच षटकार मारावेच लागतील. जर हा सामना जिंकायचा असेल सामन्यापर्यंत पोहोचायचं असेल तर कुशाल तांगडी आणि सुदेश तांगडी या 2 फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. दरम्यान पारितोषिक आपण पाहतोय निखिल पाटील अंकलेश अनिल प्रतिष्ठान संघाचा एक दर्जेदार खेळाडू आणि अमोल तांगडी यांच्याकडे पारितोषिक लागले कुशाल तांगडी याला. आणि अब्बूस्पोर्टसाठी शुभेच्छा आल्यात उत्तम देवळीकर यांच्याकडून. अब्बूस्पोर्ट या संघासाठी उत्तम देवळीकर यांच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. दरम्यान षटक क्रमांक 2 विनोद भोईर आलाय. राईट ओव्हर द विकेट करेल कुशालसाठी. ज्या कुशालला पारितोषिक लागले आपण बघतोय निखिल पाटील आणि अमोल तांगडी यांच्याकडून पारितोषिक लागले. षटकारांची हॅट्रिक साधली तर 2000 रुपयाचं पारितोषिक. विनोद आपल्या षटकारांची पुढील चेंडू. यावेळेस समोरच्या दिशेने फटका चांगला आहे.
परंतु एलिमिनेशन झालं नाहीये, परफेक्ट टायमिंग साधलं नाहीये, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये आणि या मॅच मध्ये मात्र कुशाल तांगडी या फलंदाजाला परतावं लागेल. तर नक्कीच चांगला फटका मारण्याचा प्रयत्न झाला, एलिमिनेशन खराब झाली, प्लेसमेंट खराब होती, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये आणि काय चांगला झेल घेतलाय आणि कुशाल तांगडी सारखा एक चांगला फलंदाज बाद झालाय अब्बू स्पोर्ट खाडी संघाचा. दरम्यान नवीन फलंदाज मोहन तांगडी आलेत, तर नक्कीच कुठेतरी या मॅच मध्ये येताना दिसत नाहीये अब्बू स्पोर्ट खाडी. आपण विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी अक्षरशः खराब राहिली होती या संघाची, परिणाम तर पूर्णपणे बॅकफुटला गेला होता पहिल्या इनिंगचा विचार केला तर, आणि यावेळेस मात्र फलंदाजी करत असताना अक्षरशः खराब फलंदाजी होताना दिसते ते अब्बू स्पोर्ट खाडीची. पुन्हा एकदा विनोद आपल्या षटकाकडे, पुढील चेंडू मोहन साडी, यावेळेस चांगला चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू होता, खराब शॉट सिलेक्शन मी तर म्हणे चेंडूच्या रेषेमध्ये देखील आलं नव्हतं, फुटवर्क देखील योग्य झालं नव्हतं, परिणाम त्या निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय यावेळेस विनोद हा गोलंदाज एक चांगला चेंडू टाकतोय. पण एकदा विनोद आपल्या षटकाकडे, पुढील चेंडू, यावेळेस कुठेतरी नियंत्रण होतं, फटक्यावर चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, झेल सुटलाय, तोपर्यंत एकच धाव. तर नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, नियंत्रण अजिबात नव्हतं या फटक्यामध्ये, चेंडू उंची मात्र घातली, एलिमिनेशन झालं नव्हतं, चेंडू हवेत पडला होता आणि झेल मात्र सुटलाय यावेळेस. पुन्हा एकदा विनोद आपल्या षटकाकडे, पुढील चेंडू सुदेश साडी, सुदेश मात्र एक चांगला फलंदाज आहे, यावेळेस फुलटा चेंडू होता, कव्हर रिझन मधून खेळून काढलाय, यावेळेस मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, एकच धाव मिळेल यावेळेस सुदेश या फलंदाजाला. एका धावेनं धावप्रकार धावा झाले त्या 6 धावा. अतिशय खराब सुरुवात. जेव्हा तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असता तेव्हा तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागते, पण कुठेही यामध्ये मॅच मध्ये येताना दिसत नाहीये अब्बू स्पोर्ट खाडी हा संघ. मोहन तांगडी यांनी जर 4-3 लगातार 3 चौकार जरी आले किंवा 3 षटकार जरी आले तरी सुद्धा पारितोषिक आले मिस्टर प्रदीप तांगडी आणि विष्णू वाघे यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आले. धन्यवाद. विनोद आपल्या षटकाकडे, पुढील चेंडू, यावेळेस नक्कीच यावेळेस शरीरापासून दूर ठेवला होता, फुटवर्क अजिबात नव्हतं या फलंदाजाचं, एक चांगल्या चेंडूची समाप्ती होते, खराब फलंदाजी मी तर म्हणेन. या 2 षटकांचा खेळ संपलाय, 95 धावांचं मोठं टार्गेट सेट केलं होतं अब्बू स्पोर्ट खाडी संघासमोर. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावप्रकार धावा फक्त आणि फक्त झाले 1/6 धावा म्हणायची. तुमच्याकडे हरण्यासाठी काही नसेल ना तर तुमच्याकडे फक्त प्रयत्नच उरतात, तर प्रयत्न करायला हवे होते. जरी तुम्ही या सामन्यामध्ये विजय होऊ शकला नाही तरी देखील तुम्हाला हा अभ्यास आहे मित्रांनो, तुम्ही कुठे चुकलायत हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे, तुमची गोलंदाजी कुठे चुकली किंवा तुमचं क्षेत्ररक्षण कुठे चुकलं हे जाणून घेणं गरजेचं आहे. जर या गोष्टी तुम्ही शिकल्यात तर उद्याच्या स्पर्धे म्हणजे भविष्यातल्या स्पर्धेमध्ये अजून चांगलं प्रदर्शन तुमच्याकडे होईल. तर नक्कीच शारीरिक भाषा कुठेतरी दिसत नाही या संघाचा. आपण विचार केला तर जिंकावं असं वाटतच नाहीये, कुठल्याही प्रकारे एफर्ट्स लावताना दिसत नाही या संघ या मॅच मध्ये आपण विचार केला तर. दरम्यान षटक क्रमांक 30 स्वप्नील आलाय, यावेळेस फलंदाज असेल सुदेश आहे जो सलामीला आला होता आतापर्यंत. सुदेश आला, कोणत्या प्रकारे मोठे फटके मारण्यात देखील यश आलं नाही या मॅच मध्ये. स्वप्नील आपल्या षटके, पुढील चेंडू राईट नावर विकेट करेल. सुदेश साडी उजव्या हाताचा फलंदाज आहे, यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरील कड लागली आहे, एकच धाव मिळेल यावेळेस सुदेश आला. तर अतिशय शांत क्रिकेट पाहतोय आपण, 1 साइड मॅच बघतो या ठिकाणी. अतिशय खराब कामगिरी अब्बू स्पोर्ट खाडी जो संघाचं नाव आहे त्या नावाला साजेशी कामगिरी देखील होताना दिसत नाहीये या मॅच मध्ये. पुन्हा एकदा स्वप्नील आपल्या षटकाकडे, पुढील चेंडू, फुलटा चेंडू होता, मिडविकेट रिझर्व्ह चेंडूला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूची फेकी करेल, फक्त आणि फक्त एकच धाव. ते कोणत्या प्रकारे म्हणायची ते पाहिलं आपण, मोठे फटके मारण्याची मुभा देत नाही. हा गोलंदाज कुठेतरी बॅकफुटला गेला, पूर्णपणे मानसिक दडपणामध्ये दिसतोय हा संघ. कुठली तरी शारीरिक भाषा आहे संघाची खराब होताना दिसते एकंदरीत आपण विचार केला तर. स्वप्नील पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे, पुढील चेंडू, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फुल टच चेंडू, अतिशय खराब क्रिकेट सुदेशाच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक चांगला खेळाडू आहे, दर्जेदार खेळाडू आहे, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी सुदेशला सूर गवसला नाहीये. वेळेस मात्र चांगला चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटची कड लागली, एकच धाव.
अतिशय शांत क्रिकेट, कुठेही मॅचमध्ये येण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. एका बाजूला आपण विचार केला तर ध्रुव तारा तिवरी संघ काय चांगली कामगिरी करतोय. सुरुवातीच्या फलंदाजी करत असताना अक्षरशः वेड लावलं होतं या फलंदाजानं, आणि यावेळेस मात्र गोलंदाजी काय करतात, अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच कौतुक करावं लागेल या संघाचं. या स्पर्धेत आपण विचार केला तर अतिशय सुंदर कामगिरी करतोय हा संघ. स्वप्नील आपल्या षटकडे पुढील चेंडू, मोहन साडी, यावेळेस बिगिट, मोठा फटका. DJ. या इनिंग मधला पहिला मोठा फटका मात्र मोहन तांगडीच्या बाटामधून आलाय. काय चांगला फटका होता, परंतु आपण बघतोय 95 धावांचं लक्ष असताना तिसऱ्या षटकामध्ये मोठा फटका आलाय. जर असे फटके जर पहिल्या षटकापासून आले असते तर नक्कीच काहीतरी या ठिकाणी नवीन टार्गेट सेट होताना आपण पाहिलं असतं, परंतु तसं काही घडत नाहीये. या ठिकाणी खराब कामगिरी राहिली आहे. तर मोहन तांगडीच्या बॅटमधून मात्र 6 धावा आल्यात. या 6 धावेनं संघाचा धावफलक पुढे सरकलाय. 10 धावा झाले, त्या 15 धावा. स्वप्नील पुन्हा एकदा आपल्या षटकडे पुढील चेंडू, राईट ओव्हर द विकेट, मोहन साडी. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कव्हर रिझन म्हणून खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे चुकी करत नाही. डीप कव्हर क्षेत्रामध्ये चांगला झेल घेतला गेलाय आणि मोहन तांगडी देखील बाद झाले या मॅचमध्ये. तर निशांतजी, मला तर असं वाटतंय की पुढील फेरीची प्रॅक्टिस करतोय तो म्हणजेच ध्रुवतारा टिवरी हा संघ, कारण खूप चांगल्या पद्धतीने या डावावर अधिराज्य गाजवलं आहे. तर आपण पाहुण्यांचं देखील मत थोडंसं जाणून घेऊ या स्पर्धेबद्दल. आदरणीय सन्माननीय चंद्रकांत देवळीकर, तुम्ही देखील या तुमचा संघ पुढील सामन्यामध्ये खेळणार आहे. तर 2 टुर्नामेंट एका आठवड्यामध्ये, काय बोला तुम्ही या पायगावबद्दल? काशीनाथजीकडे बघा. काशीनाथजी, कसं वाटतंय? तुमची 2 सुपुत्र आहेत आणि दोन्ही सुपुत्र खूप चांगले उत्कृष्ट समालोचक, तितकेच चांगले व्यावसायिक आहेत आणि या क्षेत्रामध्ये मोठा दबदबा आहे. तर 2 सुपुत्रांबद्दल काय सांगाल? हे त्यांचं आयोजन अतिशय उत्तम आहे, चांगल्या प्रकारचं आहे. आपल्या खेड्यापाड्यातल्या खेळाडूंना, मुलांना एक चांगली प्रतिसाद मिळतो. त्याच्यामध्ये खिलाडूत्री त्याची प्राप्त होते. हे उत्तम त्यांचं आयोजन आहे आणि त्या आयोजनाला आपलं फुल सहकार्य आहे. धन्यवाद. मान्यवरांचे आशीर्वाद देखील या स्पर्धेला लाभलेले आहेत. तर मान्यवरचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. बॅक टू क्रिकेट मिस्टर निशांतजी. तर नक्कीच या ठिकाणी सुदेश हा फलंदाज देखील बाद झालाय. कुठेतरी पडझड होताना पाहतोय आपण अबुस्फोट खाडी संघाची. तर कुठेतरी पूर्ण तयारीमध्ये हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला नव्हता. कुठेतरी उणिवा जाणवतात या संघाची. आपण बघतोय कामगिरी अतिशय खराब राहिली आहे आणि एका बाजूला पूर्णपणे डॉमिनेट करतोय हा संघ. ध्रुवतारा संघ आपण विचार केला तर पूर्णपणे डॉमिनेट करतोय अबुस्फोट खाडी संघाला. यावेळेस मात्र अराउंड लेग 3 फ्लाचीज झालाय. काय चांगली गोलंदाजी करतोय. थँक्यू विजय. बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद करतोय प्रसाद भुते हा गोलंदाज. ज्या प्रसादनं पहिल्या इनिंगमध्ये चांगली फलंदाजी केली होती, 27 धावांचं योगदान दिलं होतं, परंतु या मॅचमध्ये गोलंदाजी टाकत असताना काय चांगली गोलंदाजी टाकतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 गडी बाद करणे यश प्राप्त झालंय प्रसाद भुते या गोलंदाजाला. प्रसाद भुते ऑन हॅट्रिकवर आहे या गोलंदाज. दरम्यान नवीन फलंदाज नवूश आलाय, राईट ओव्हर द विकेट. यावेळेस फुलचा पटका मारण्याचा प्रयत्न, अलोन द कापेट, चेंडू मात्र जातोय मिड विकेट रिजनमध्ये. एकच धाव मेल नवूशाला. तर अतिशय खराब क्रिकेट अबुस्फोट खाडीचा विचार केला तर आजच्या दिवसातील अतिशय खराब क्रिकेट आपण बघितलं. एका बाजूला अंकलेश आणि प्रतिष्ठान संघांनी चांगली कामगिरी केली, परंतु अबुस्फोट खाडी संघ तो देखील त्याच गावातून बिलॉंग करतोय, परंतु या संघाची कामगिरी अतिशय खराब होताना दिसते या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अतिशय वेगवान पद्धतीने चेंडू टाकलाय, तितक्याच वेगाने देखील यष्टीरक्षकाने देखील कलेक्ट केलाय. काय चांगली चेंडू टाकते, अप्रतिम गोलंदाजी करतोय. वेगवान गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रसाद भुते. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा प्रसाद आपल्याकडे पुढील चेंडू. यावेळेस मात्र त्रिफलाचीत, अतिशय वेगवान चेंडू, अप्रतिम गोलंदाजी करतोय प्रसाद भुते हा गोलंदाज. काय
हाही चांगली गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये या गोलंदाजांना 1 धाव देऊन 3 गडी बाद केलेत. अप्रतिम कामगिरी होते. ध्रुव तार टिवरी संघ चांगली सुरुवात करते या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनची नवीन असोसिएशन तयार झाली आहे. या असोसिएशनची पहिली स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये ध्रुव तारा टिवरी संघाची कामगिरी लाजवाब राहिली आहे. या मॅचमध्ये आपण विचार केला तर सुरुवातीला पहिल्या इनिंगचा विचार केला तर फलंदाजी अफलातून झाली होती. 94 धावा धावपकार लागल्या होत्या. 95 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि कुठेतरी अब्बू स्पोर्ट खाडी या 95 धावा मात्र करता येत नाही आहे. पूर्णपणे बॅकफुटला दिसतोय या मॅचमध्ये. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. अशा तऱ्हेने आपण पाहतोय ध्रुव तारा टिवरी संघ विजय संपादन करतोय. कॉंग्रॅच्युलेशन ध्रुव तारा टिवरी संघ आणि हाडलक अब्बू स्पोर्ट खाडी. तर नक्कीच शिवाजी भुरे आपण संपर्क साधायचा आहे. शिवाजी भुरे आपण संपर्क साधायचा आहे. तर नक्कीच एका बाजूला बघितलं आपण अष्टपैलू कामगिरी झाली आहे. अच्छा